नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. आणि मित्रांनो, आज मी खऱ्या अर्थाने निवांत आहे, कारण का तुम्ही हा जरा माहोल बघू शकता. तर एखादा सुरा वा, तर अशा प्रकारचा माहोल आहे. ह्याचं कारण म्हणजे माझे काही कलाकार मित्र पुण्यातले, ते त्यांनी एक नवीन कार्यक्रम आणलाय ज्याचं नाव आहे गझल गराज. तर त्यांच्याशी आपण त्या कार्यक्रमाबद्दल जरा चर्चा करणार आहे. पण त्याआधी आता जर नावच कार्यक्रमाचं आहे गझल, तर त्याच्या आधी काय जरा मिळेल का ऐकायला? ऐसे चुप है, ऐसे चुप है कि ये मंजिल भी कड़ी हो जैसे. ऐसे चुप है कि ये मंजिल भी कड़ी हो जैसे. तेरा मिलना, तेरा मिलना भी जुदाई की घड़ी हो जैसे. ऐसे चुप है कि ये मंजिल भी कड़ी हो जैसे. ऐसे चुप है. कितने नादां हैं तेरे भूलने वाले. कितने नादां, कितने नादां हैं तेरे भूलने वाले. कितने नादां हैं तेरे भूलने वाले के तुझे याद करने के लिए, याद करने के लिए उम्र पड़ी हो जैसे. याद करने के लिए उम्र पड़ी हो जैसे. ऐसे चुप है कि ये मंजिल भी कड़ी हो जैसे. ऐसे चुप है, ऐसे चुप है, ऐसे चुप. क्या बात. ऐसे चुप है. आता हे ऐकून मला चुप्प बसावं असं वाटतंय आणि तुम्हीच हे चालू ठेवा असं वाटतंय. पण हा काय म्हणजे गझल गराज, आता हे तू मला वाटतं सगळं कंपोज करतो. आता तू मला काही माहित नाही, कारण का तू तर काय कार्यक्रमाला बोलवलं नाहीस मला. पहिले 2 कार्यक्रम याचे बाय द वे झालेले, पण हिने काय बोलवलं नाही. पण आता त्यामुळे मी त्यालाच विचारतो की गझल गराज म्हणजे नक्की काय प्रकार आहे? मुळामध्ये गझल हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. बरोबर. आणि खूप चाहते दुनियाभरामध्ये आहेत गझलचे. आणि कसं आहे ना, की जी गोष्ट खूप पॉप्युलर असते ती प्रत्येक माणूस आपापल्या परीने बघण्याचा प्रयत्न करतो. तर तसं गझलची पण गंमत अशी की 8व्या शतकापासून आत्ता 21व्या शतकापर्यंत इतका वेगवेगळ्या प्रकारे ती हँडल केली गेलेली आहे आणि त्याचा सोल तसाच राहिलेला आहे. तर आम्ही आमच्या ओव्हरऑल
परसेप्शननी त्या गझलकडे कसं बघता येईल असा म्हणून तो विचार करत होतो. तर त्याच्यामध्ये गझल गराज ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही एक मॉडर्न आणि ट्रेडिशनल असा एकत्र अप्रोच त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. सो तू जर का ऐकलास, म्हणजे आता तू आलास कार्यक्रमाला पुढच्या, की तुला लक्षात बोलवलं तर नक्की त्याच्या पुढच्या कार्यक्रमात तुला लक्षात येईल की ज्याच्यामध्ये 18व्या शतकातली पण पोएट्री आहे आणि 21व्या शतकातली अगदी आत्ताची मॉडर्न कॉन्टेम्पररी पोएट्री पण आहे आणि तुला सारंगीपासून ड्रम्स पर्यंत सगळं दिसू शकेल. आणि हा जॉनर म्हणजे जनरली असं असतं की गझलला एका प्रकारे मांडणी त्याची एकेका काळात होत राहिलेली, तर याच्यापेक्षा काहीतरी आम्हाला वेगळं अजून देता येतंय का असं बघून आम्ही बेस गिटार आणि या सगळ्याबरोबर अहमद फराज असतील, फैज अहमद असतील, निदा फाजली आहेत, तिथपासून ते अगदी आपल्या सगळ्यांचा मित्र ओम भूतकर, त्याची पण त्याच्या खूप सुंदर सुंदर गझल्स आहेत. तर त्या सगळ्याचे एक नवीन चाली घेऊन आम्ही इकडे करतोय. आणि गराज ही जी गोष्ट आहे त्याची गंमत मला असं वाटते की गाड्या गराजमध्ये येतात, बरोबर, आणि त्या रिफर्बिश होऊन रिपेअर होऊन बाहेर पडतात, बरोबर. तसं या गझल गराजमध्ये गझल येतात आणि गझल जातात, पण आपण रिफर्बिश होऊन बाहेर पडतो. माणसाला काहीतरी नवीन ऐकायला, नवीन एक पर्स्पेक्टिव्ह, आणि काही जखमा भरल्या जातात, नवीन गोष्टी. आता ही जी गझल मी ऐकली ती जखम झाली मला, पण ठीक आहे. पण आता हा जो प्रकार तुम्ही सांगितलात की ह्या नवीन आहेत, म्हणजे ह्या कधी आपण ऐकलेला नाहीये, पण तुम्ही तर गझल ऐकून मोठे झाला तेव्हा तुम्ही असं काहीतरी करू शकता की नवीन आपण स्वतः कंपोज करू वगैरे. तुम्ही काय ऐकून मोठं झाला? की आता हा एवढं छान गायला, तर मी त्याला विचारेन तू कोणाला ऐकलंस? मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकतोय गझल. माझ्या घरातच संगीताचं वातावरण असल्यामुळे जगजीत सिंग साहेबांचं खूप ऐकलंय. म्हणजे मी असं क्लेम नाही करणार की मी खूप ऐकलंय त्यांचं, पण जे माझ्याकडे होतं ते खूप वेळा ऐकलंय. पण आता तुझ्याकडून आम्हाला जगजीत सिंग जरा ऐकायला मिळतील का? हो, थोडस काहीतरी. तुमने दिल की बात कह दी, तुमने दिल की बात कह दी, आज ये अच्छा हुआ, तुमने दिल की बात कह दी, आज ये अच्छा हुआ, हम तुम्हें अपना समझते थे, बड़ा धोखा हुआ, तुमने दिल की बात कह दी. जब भी हमने कुछ कहा, जब भी हमने कुछ कहा, उसका असर उल्टा हुआ, जब भी हमने कुछ कहा, उसका असर उल्टा हुआ, आप शायद भूलते हैं, आप शायद भूलते हैं, बारहा ऐसा हुआ, तुमने दिल की बात कह दी, आज ये अच्छा हुआ, तुमने दिल की बात. वाह. आता मला असा प्रश्न आहे की आता हा मूर्ख प्रश्न कदाचित वाटेल, पण हा माझा नाहीये. मला लोकांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या छान कलाकारांना भेटताय, तर हा प्रश्न विचारा की गाण्यात आणि गझलमध्ये काय फरक आहे? गाण्यामध्ये आणि गझलमध्ये मेजर फरक जो आहे तो, गझल ही फॉर्म ऑफ पोएट्री ज्याला आपण म्हणू, की त्याचे नियम आहेत. म्हणजे मुक्त छंद काव्य जसं आपण लिहितो तशी गझल लिहिता येत नाही. बरोबर. सगळ्यात सोपं मी तुला सांगतो, गझलचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे 2 शेरांचा एक सेट, बरोबर, आणि असे 5 किमान सेट असं याची एक गझल होते. दोन ओळी कशा असतील तर 2 ओळींचा एक स्पेसिफिक वृत्ताचा बॅलन्स असतो जो
ठरलेला बॅलन्स असतो. म्हणजे थोडक्यात त्याच्या सगळ्याचा एक काय म्हणू आपण, त्याची मोजणी मीटरची झाल्यानंतर ती दोन्ही इक्वल असते, हा एक भाग. दुसरं त्याचा रदीफ आणि काफिया, म्हणजे याचे जे काय म्हणू आपण त्याला मराठीमध्ये यमक आपण म्हणू, पण यमकापेक्षा थोडीशी अजून ही कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. मी तुला सिंपल एक उदाहरण देतो की आता मगाशी आपण ऐकलं की ऐसे चुप है की ये मंजिल भी कड़ी हो जैसे, तेरा मिलना भी जुदाई की घडी हो जैसे. तर त्या जैसेला जैसे असं एक रदीफ आलेला आहे, बरोबर. पण त्या रदीफच्या आधी एक काफिया येतो की जो काफिया म्हणजे यमक. म्हणजे आपल्याला कवितेची सवय असते की यमक हे शेवटच्या शब्दात येतं, बरोबर. पण गझलेमध्ये यमक हे शेवटच्या शब्दाचा जो म्हणजे ज्याला रदीफ म्हणतात त्याच्या अलीकडे येतं आणि तो रदीफ सेम असतो. म्हणजे जैसे जैसे, ऐसे चुप है कि ये मंजिल भी कड़ी हो जैसे, तेरा मिलना भी जुदाई की घड़ी हो जैसे. ओके. आता ऐसे चुप है कि ये मंजिल भी कड़ी हो आणि खाली घडी हो. ओके. कितने नादा है तेरे भूलने वाले. आता अजून थोडंसं डीप जायचं तर पहिला शेर आहे त्याच्यामध्ये रदीफ दोन्ही मिसरांमध्ये यायला पाहिजे, बरोबर. पण दुसरी जी असेल दुसऱ्या शेरामध्ये असं होऊ शकतं की तो रदीफ फक्त दुसऱ्या लाईन मध्ये रिपीट होणार. म्हणजे कितने नादा है तेरे भूलने वाले के तुझे याद करने के लिए उम्र पड़ी हो जैसे. ओके. थोडंसं चक्रावून गेलास तू असं आता. नाही, चक्रावून मी गेलो तर मला ते जास्ती चक्रावून जातील. आता मला काय विचारायचं, हे जर तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं, एक 2 ओळी गाण्याच्या कुठल्याही म्हणजे माहिती असलेल्या आणि 2 गझलच्या माहिती असलेल्या अशा ओळी की म्हणजे लोकांना कळेल. म्हणजे लोकांचं मी नाव घेते, खरं मलाच काय कळलं नाहीये. ओ रंग रेज तेरे रंग दरिया में, ओ रंग रेज तेरे रंग दरिया में, डूबना है बस तेरा बनके, है नहीं रहना तुझा बनके. आता हे वो रंगरेज तेरे रंग दरिया में, डूबना है बस तेरा बनके, ही एवढी मोठी ओळ आहे. बनके नाही रहना तुझ्या बनके, ही लहान ओळ, बरोबर. हा मीटर मधला फरक आहे, हा सॉन्ग मध्ये असू शकतो, हे गझल मध्ये अलाउड नाही. मे बी 4 ओळींचा कडवा असू शकतो, 6 ओळींचा असू शकतो. माला मैं तुझको बिरोधू तुझे पहनू सजन, होठों पे आ सरगम सा बोलूं तुझे रट लूं सजन, पीस मेरी पीस दे मुझ में ही घुल जा सजना, पिघल के मिल जा अपने ही रंग में, हो अपने ही रंग में, मुझको रंग दे धीमे धीमे रंग में, मुझको रंग दे संगे संगे रंग में, मुझको रंग दे, रंग देना रंग देना रंग देना. आता ह्याच्यामध्ये मुक्त छंद काव्य आणि तू बघितलंस तर आत्ताच्या पॉप्युलर सगळ्या फिल्म म्युझिक मध्ये हुक लाईनची एक कॉन्सेप्ट आहे की एकच हुक लाईन रिपीट होते. सो नाही रहना तुझा बनके आणि अपने रंग में ही सगळ्यात लक्षात राहणारी लाईन ती रिपीट होत राहते. हा गाण्याचा पॅटर्न आहे आणि तो त्या वेळेला ज्याला गीतकार संगीतकारांना जे मिळाले त्या वेळेला त्यांनी मांडलेले. पण आता रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए, आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए, ह्या 2 ओळी तशाच्या तशा 2 म्हणजे सिम्पली आपल्याला कबीराचे दोहे माहिती आहेत. 2 ओळीत सगळं जे म्हणायचं ते म्हणून त्यातही अजून ह्याचा तालही तो मीटर सेमच असावं लागतं. रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ हा मला वाटतं रदीफ आहे. बरं, मला अजून एक ह्याच्यात एक प्रश्न आहे की आता हे तुम्ही हे मीटर दाखवलं म्हणून, पण जर एकाने वेगळी चाल लावली तरी मीटर तेच ठेवावं, मीटर तेच ठेवावं. हा, शब्दांचं बोलतानाचं मीटर ते असतं, पण साधारणपणे चालीला सुद्धा चालीचं मग मीटर सेम मेंटेन करावं लागतं. ह्याची मी खूप व्हर्जन्स ऐकले, तर प्रत्येकाचं वेगळं. गाताना त्याचं एक्सटेन्शन होऊ शकतं शब्दांचं, फक्त पोएट्रीचा फॉर्म म्हणून त्याचं मीटर मेंटेन म्हणजे शब्दाचं वजन तेच ठेवून ती गाणं वेगवेगळ्या प्रकारे अजून आपल्याला मांडता येतं. अगदी सिम्पली सांगायचं ना तर गीत गझल हे गीत असू शकतं, पण कुठलंही गीत गझल असेलच असं नाही. ओके. गझल असण्याला नियम आहेत. आणि गझल अजून काय म्हणूया, इमोशनली बोलायचं झालं तर गझलमध्ये दर्द हा खूप महत्वाचा फॅक्टर. गीत कुठल्याही विषयावर असू शकतं, पण थोडी ना थोडी कुठेतरी वेदना असते गझलमध्ये. आणि असं नियम नाहीये, पण तशी कल्चर तसं आहे. बशीर बद्र
म्हणून एक खूप फेमस शायर आहेत आपल्याकडे, तर त्यांची एक तुला छान मी एक सोपी गझल ऐकवतो. म्हणजे नवीन पण सोपं कळणार कसं असू शकतं, तर त्याच्यात मला असं वाटतं की गझल ऐकताना मजा कशाची घेऊ शकतोस तू, तर त्या कंटिन्युअस एका रिदमिक पॅटर्नची घेऊ शकतोस. ठीक आहे. आणि मग तुला हळूहळू ते 2दा-3दा अटेम्प्ट केल्यानंतर हे कळू. आता सिम्पल मुद्दा आहे की तुला समजा 145 किलोमीटर पर आवरने एखादा बॉल आलाय समोर, तर तू अनालाइज करून तो मारण्यापेक्षा पहिले इन्स्टिंक्टिव्हली तू काहीतरी रिॲक्ट होतोस आणि मग तुला कळतं की अच्छा हे झालंय का. ती गझल तशी आहे की ती एकदम पहिल्या अंगावर येते, ती इन्स्टिंक्च्युअली छान आपण झेलली तर मग त्याच्यातल्या हळूहळू गोष्टी अनालाइज करून मजा येऊ शकते. यूं ही बेसबब न फिरा करो कोई शाम घर में रहा करो. आता हा जो म्हणला की लय बघ त्याची साधे शब्द आहेत, बॉलिवूड समजणाऱ्या माणसाला कळू शकतं असे शब्द आहेत की यूं ही बेसबब न फिरा करो कोई शाम घर में रहा करो, वो गजल की सच्ची किताब है उसे चुपके चुपके पढ़ा करो, कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, तपाक इज वॉर्मथ, कोई हात भी न मिलाएगा. असे असतात ना काही लोक की जाऊन एकदम पटकन कोणाला तरी आपण जवळ घेतो, मिठी मारतो की या प्रकारे की अरे कैसे हो. कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, ये नए मिजाज का शहर है जरा फासले से मिला करो. आता याची सलग हे बघ, यूं ही बेसबब न फिरा करो कोई शाम घर में रहा करो, वो गजल की सच्ची किताब है उसे चुपके चुपके पढ़ा करो, कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, ये नए मिजाज का शहर है जरा फासले से मिला करो, अभी राह में कई मूड है कोई आएगा कोई जाएगा, तुम्हें जिसने दिल से भुला दिया उसे भूलने की दुआ करो, बेसबब न फिरा करो. वो हमारे दोस्त ओम जी और एक चीज बताते हैं कि आपको रिदम का मजा आता है, उसके साउंड का मजा आता है, उर्दू के या हिंदी के या जिस लैंग्वेज में गजल हो, मीटर का पहले मजा आता ही है. एंड देन वी स्टार्ट व्हेन वी स्टार्ट नोटिसिंग द कंटेंट, गझलची मजा कायम ही शेरच्या दुसऱ्या लाईन मध्ये कम्प्लिशन होण्यामध्ये असते की काय म्हणे आपण की काय म्हणणं हे शेवटच्या शब्दात कळतं की आपण पत्ते 4 टाकलेत पण 5वा जेव्हा अभी का जो शेर था तेव्हा आता लास्ट शेर तू म्हणालास तो तसा होता. अभी राह में शेवटी तिथे पहिल्या मिसऱ्यामध्ये प्रिमाइस क्रिएट केलं जातं की असं असं आहे असं असं आहे पण असं आहे बाबा असं ती मजा येते. ती गझलचं वैशिष्ट्य. आता तुम्ही रणजिशी सई आता तुम्ही म्हणलात की शब्दांचं हे बदलू शकतं, म्हणजे शब्द रिदम तोच राहतो पण तुम्ही गाऊन ते बदलू शकतात. मग ते दाखवा जरा आम्हाला की कसं. म्हणजे ऍक्च्युली हे रणजिश ही सही हा शब्दच खूप प्रत्येक जण वेगळ्या प्रकारे गातो, त्यामुळे आता ताल आता मेहदी साहेबांनी तो बऱ्याचदा असा रणजिश ही सही तो म्हणजे मराठी माणसाला मी बरेच लोक असे ऐकले त्यांना रणजिशी असा शब्द वाटतो पण रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए पण आ भाई ये असं रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए रंजिश ही. आता मी सुद्धा कधी कधी गाताना ही गझल जे परफॉर्म करतो रंजिश ही सही अजून अर्थ त्याचा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. दिल ही दुखाने के लिए आ फिर से मुझे छोड़ के जाने रंजिश ही सही. किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम, किस किस को किस किस को किस किस को बताएंगे किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम, किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम, किस को बताएंगे जुदाई का सबब हम.
आता ह्याच्यात ज्या आता तुम्ही गझल ज्या परफॉर्म करणार लाईव्ह शोत त्या कोणी कोणी लिहिल्यात किंवा त्याचं काय? त्या अहमद फराज किंवा फैज अहमद सारखे मागच्या शतकामधले शायर आहेत आणि काही अगदी आत्ताचे शायर आहेत ज्याच्यामध्ये रहमान फारिस म्हणून आत्ताचे खूप एक पॉप्युलर पोएट आहेत, असलम परवेज म्हणून आहेत, आपला सगळ्यांचा मित्र ओम बुटकर त्याच्या काही गझल्स आहेत. असे सगळं कॉम्बिनेशन आहे. निदा फाजली, आता निदा फाजली हे खूप मोठे पोएट आहेत ज्यांना माहिती नसतं बऱ्याचदा, पण होश वालों को खबर क्या भी खुदी क्या चीज है अशा अनेक फिल्मी गझल पण त्यांनी लिहिले आणि काही काही पॉप्युलरच्या गझल आहेत. त्याच्याबरोबर त्यांनी प्युरिस्ट म्हणून पण काही गझल. आता ओम बुटकरचं तुम्ही नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला त्याच्याबरोबरही सुखनमध्ये सगळ्यांना पाहिजे, तुम्ही सगळे बघितलेले आम्ही सगळ्यांनी. तो कार्यक्रम आणि हा कार्यक्रम ह्याच्यात काय फरक? सुखन हा कार्यक्रम मेनली आम्ही लिटरेचर आणि साहित्य ओरिएंटेड कार्यक्रम, त्याच्यामध्ये म्युझिक हे सपोर्टिव्ह रोलमध्ये आहे आणि बऱ्याच अंशी म्युझिक हे सपोर्टिव्ह रोलमध्ये असल्यामुळे ओरिजिनल म्युझिक असावं असा कुठला तिथे आग्रह नाहीये. बरोबर. त्यामुळे तिथे आम्ही काही रेकॉर्डेड प्री रेकॉर्डेड पॉप्युलर जे असतात त्या गोष्टी घेतो, काही काही ठिकाणी आम्ही आमच्या नवीन पण गोष्टी त्याच्यामध्ये सादर करतो. असं ते कॉम्बिनेशन आहे आणि त्याचा मुळात गाभा हा उर्दू साहित्यावरती आहे. बरोबर. हा कार्यक्रम मुळामध्ये फक्त म्युझिकल ओरिएंटेशनचा पण चांगलं साहित्य त्याच्यामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये ओरिजिनल चाली असतील असा हा कार्यक्रम आहे. आणि दुसरं आपण म्हणू शकतो की जदीद शायरी म्हणून एक शब्द असतो, ज्याला आपण सिंपल याच्यात म्हणून मॉडर्न पोएट्री. तर ती मॉडर्न पोएट्री सुद्धा अशा प्रकारे आपण कन्व्हिक्शननी मांडण्याचं म्हणून हा आम्ही एक आत्ता प्रयत्न करतो आहोत. मला वाटतं मुकुंद दादा सगळ्यात सिनियर आमच्या मधला आहे, खूप वर्ष तो काम करतोय, तर तो अजून या कार्यक्रमाकडे बघून काही गोष्टी त्याला जो अनुभवलाय तो छान सांगू शकेल. काय सांगताल तुम्ही सर? माझ्यासारख्यालाही आवडू शकतात की मी अगदी लहानपणापासून मेहदी साहेब, गुलाम अली साहेब हे ऐकत मोठा झालेलं आणि मुळात क्लासिकल ऐकत मोठा झालेलं. बरोबर. म्हणजे कुठे असं वाटत नाही का अरे यार हे जरा वेगळं वाटतंय. बरोबर. घरानं सेम चालू आहे काहीतरी, बस आपल्याला ऐकू शकतोय हे इथपर्यंत चाललेलं आहे. व्हॉट इज ट्राइंग टू से आय थिंक इज आता जे चालू आहे त्याच्यापेक्षा त्यांची जी टेस्ट आहे ती अजून इथे त्यांना दिसते. त्याला त्रास झालेला नाही अजून कुठे. म्हणजे बऱ्याचशा मोठ्या लोकांना त्रास असतो की अरे हे आत्ताचं काय चाललंय, तसं तुम्हाला कुठं वाटलं नाही? नाही, असं कुठेच वाटलं नाही. त्याची हार्मोनियम ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटतं की पुढे गाणं नाही गेलं तरी चालेल, आता पहिलं झालं. तर आता तुम्ही म्हणलात की ओमचं आहे, तर ओमचं एखादं काही ऐकायला मिळेल का त्यांनी जे लिहिलंय ते? तसव्वुर इश्क का हो, तसव्वुर इश्क का और हो सियाही रात की, हो तसव्वुर इश्क का और हो सियाही रात की, उम्र नाजुक मोम सी हो याद हो इस बात की, शहर की ठंडी हवा चेहरे पे मैं लेता हुआ, खुश नसीबी का वो इनका जैसे हो पहला जुआ, थक गए जो शोर से तो घर को जाए मैं पिए, थक गए जो शोर से तो घर को जाए मैं पिए, तार की लंबी सड़क हो उस पे हो पीले दिए, तार की लंबी सड़क हो उस पे हो पीले दिए। जैसे कट रही हो और छटती भी ना हो, उम्र जैसे कट रही हो और घटती भी ना हो, इश्क की काली घटा हो और छटती भी ना हो, उसके खत की राह देखूं वक्त में जाया करूं, और उसके ख्वाब में भी काश मैं आया करूं, खुश
खुशबू एकदम फूल सी हो धुएं के सिलसिले, खुशबू एकदम फूल सी हो धुएं के सिलसिले, तार की लंबी सड़क उस पे हूँ पीले दिए, तार की लंबी सड़क उस पे हूँ पीले दिए. आता मला वाटतं की लोकांना हे काय सांगण्याची गरज नाही की तुम्ही कार्यक्रमाला या, फक्त ते कार्यक्रमातनं त्यांनी काय अपेक्षा ठेवावा हे एकदा त्यांना सांगा. आणि हा कधी कार्यक्रम आहे, कुठे काय कसं होणार आहे? आता 31 मार्च रोजी बालगंधर्व रंगमंदिर इकडे 9:15 वाजता रात्री कार्यक्रम होणार आहे. आणि आपण कायमच पॉप्युलर रचना ऐकत असतो आणि मला असं वाटतं गझल हा फॉर्म पण असा आहे की जो जेवढा एस्टॅब्लिश होईल तेवढे जास्त आपल्याला आवडायला लागतो. म्हणजे एक गझल मी समजा 100 वेळेला ऐकलेली असेल तर ती मला अजून जास्त आवडायला लागते. बरोबर. त्यामुळे हा नवीन गझल ऐकण्याचा जो एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन पोएट्री, नवीन साहित्य, जुनं साहित्य नव्या स्टाईलनी असं ऐकायला मिळेल नक्की. आणि एक गोष्ट नक्की की तुम्हाला फ्रेश कंटेंट इथे ऐकायला मिळेल की एक नवीन नातं साहित्याशी, नवीन नातं गझलशी तयार करायचं असेल तर तुम्ही नक्की या, आवर्जून या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला गझल आवडत असेल तर तुमच्यासाठी दावत आहे, आणि आवडत नसेल तर तुमच्यासाठी एक रस्ता आहे. बरोबर. इथून तुम्हाला गझलपर्यंत पोहोचता येऊ शकतं. म्हणजे जे पॉप्युलर आहे ते ऐकण्यापेक्षा हे जे आहे ते पॉप्युलर आता तुम्ही करा. बरं, आता शेवटी माझे आवडते जे आहेत जगजीत सिंग, त्यांनी जर आपण शेवट केला त्यांच्या एखाद्या ह्यानी तर क्या बात. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो. जिन जख्मों को वक्त भर चला है, जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो, तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो. रेखाओं का खेल है मुकद्दर, 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 रेखाओं से मात खा रहे हो, रेखाओं से मात खा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. वाह. तर मित्रांनो, कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर लोक तुम्हाला विचारतील तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, मग तुम्ही सांगाल की हा कार्यक्रम आम्ही बघून आलोय. तर सगळ्यांनी नक्की बघा. म्हणजे मी काय सांगण्याची गरज नाही. आणि धन्यवाद.